नमस्कार. आजच्या या विश्लेषणात एका अत्यंत कळीच्या आणि बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या विषयावर आपण बोलणार आहोत. तो विषय म्हणजे जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नती. मे 2026 मध्ये प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एक अतिशय महत्त्वाचं परिपत्रक काढलंय आणि खऱ्या अर्थाने याने पूर्ण चित्र स्पष्ट केलंय. टीईटीची अनिवार्यता काय आहे, सेवा ज्येष्ठतेचे नवीन नियम काय आहेत, हे सगळं आज आपण डिकोड करणार आहोत. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. हे जे परिपत्रक आहे ना, ते काही साधंसुधं पत्र नाहीये. प्राथमिक शिक्षण संचालक माननीय शरद गोसावी यांच्या सहीने निघालेला हा राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाचा एकदम अधिकृत आणि फायनल दस्तऐवज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पदोन्नतीवरून जो काही गोंधळ सुरू होता, तो ह्या एका कागदाने अक्षरशः संपवून टाकलाय. नियम नेमके काय असावेत याबाबत यात अगदी थेट आणि स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. आज आपण नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत ते थोडक्यात पाहूया. एक म्हणजे पदोन्नतीसाठी टेटची सक्ती, दुसरा म्हणजे यामागील न्यायालयांचे महत्त्वपूर्ण निकाल, त्यानंतर सेवाज्येष्ठता आणि पात्रतेच्या तारखा, पदोन्नतीचा उतरता क्रम आणि शेवटी रिक्त पदे व पवित्र पोर्टल. आता वळूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, न्यायालयांचे निर्णय आणि टीईटीची अनिवार्यता. बघा, टेटची सक्ती ही फक्त प्रशासनाच्या मनाला आलं आणि त्यांनी लागू केली असं अजिबात नाहीये. यामागे भक्कम कायदेशीर आधार आहे. स्वतः सर्वोच्च न्यायालयाने अंजुमन इशात तालीम प्रकरणात हे अगदी ठणकावून सांगितलंय की पदोन्नती हवी असेल तर टेट अनिवार्य आहेच. आणि फक्त सर्वोच्च न्यायालयच नाही तर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर खंडपीठांनी सुद्धा 2026च्या वेगवेगळ्या याचिकांमध्ये अगदी एकमुखाने हाच निर्णय दिलाय. थोडक्यात सांगायचं तर कायद्याच्या कसोटीवर हा नियम आता पक्का झालाय. या परिपत्रकातला हा सगळ्यात गाभा असलेला मुद्दा आहे. आता फक्त मी एवढी वर्ष नोकरी केली म्हणजे माझी सेवाज्येष्ठता जास्त आहे हा निकष चालणार नाही. तुमची सेवा कितीही जुनी असली तरी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक व्हायचं असेल तर महाटेट किंवा CTT पास असणं मस्ट आहे, बंधनकारकच आहे. ज्येष्ठता आणि पात्रता या दोन्ही गोष्टी आता हातात हात घालून चालणार आहेत. पुढचा आणि अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा टप्पा म्हणजे सेवा ज्येष्ठता आणि पात्रता दिनांक. इथे बऱ्याचदा गल्लत होते. आपल्याला वाटतं ज्येष्ठता आणि पात्रता एकच आहे, पण सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार या पूर्णपणे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नीट समजून घ्या. ज्येष्ठता सूची दिनांक 1 जानेवारी 2025 असा ठरवलाय, म्हणजे तुमची फायनल सिनियरिटी या तारखेनुसार ठरेल. पण पात्रता दिनांक मात्र 1 सप्टेंबर 2025 आहे. याचा सोपा अर्थ असा की तुमची किमान सेवा आणि टेट सारख्या परीक्षा तुम्ही 1 सप्टेंबर 2025च्या आत पास असणं आवश्यक आहे. जर ह्या तारखेपर्यंत पात्रता पूर्ण नसेल तर त्या विशिष्ट पदोन्नती बैठकीत विचार होणार नाही, हे अगदी स्पष्ट आहे. आता ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाणार याची दिशा समजून घेऊया, म्हणजेच पदोन्नतीचा उतरता क्रम. प्रशासनाने इथे खूप स्मार्ट आणि लॉजिकल साखळी तयार केली आहे. ही प्रक्रिया टॉप डाऊन म्हणजे वरून खाली जाणारी असेल. सगळ्यात आधी शिक्षण विस्तार अधिकारी पदांसाठी प्रमोशन दिलं जाईल. आता तिथे शिक्षक गेल्यावर ज्या जागा रिकाम्या होतील त्या जागा आणि आधीच्या रिक्त जागा मिळून मग केंद्रप्रमुखांची पदोन्नती होईल. त्यानंतर मुख्याध्यापक आणि अगदी शेवटी पदवीधर शिक्षक. हा असा उतरता क्रम ठेवल्यामुळे होतं काय तर जास्तीत जास्त लोकांना संधी मिळते आणि अगदी बेस लेव्हलला नेमक्या किती जागा रिक्त आहेत याचा अचूक आकडा समोर येतो. आणि इथूनच एक साहजिक प्रश्न डोक्यात येतो, ही साखळी पूर्ण झाल्यावर ज्या खालच्या स्तरावरच्या जागा रिकाम्या होतील त्या रिक्त पदांचं पुढे काय? या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्या पुढच्या मुद्द्यात आहे, रिक्त पदे आणि पवित्र पोर्टल. हे खरंच खूप मोठं आणि दिलासा देणारं पाऊल आहे. जेव्हा ही पदोन्नतीची साखळी पूर्ण होईल आणि पदवीधर व प्राथमिक शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त होतील तेव्हा त्या सर्व जागा पवित्र पोर्टलद्वारेच भरल्या जातील. म्हणजे यात 100% पारदर्शकता राहील. नवीन आणि पात्र उमेदवारांना यातून थेट संधी मिळेल. पदोन्नतीचं काम पूर्ण झाल्याशिवाय या जागांचा फायनल आकडा कळणार नाही, म्हणूनच हा टप्पा सगळ्यात शेवटी येतो. पण जसं आपण म्हणतो ना, कागदावर जेवढं सोपं दिसतं तेवढं प्रत्यक्षात नसतं. हे सगळं वेळेत मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदांना काही तातडीची पावले उचलायची आहेत. विशेषतः जी न्यायालयीन प्रकरणं प्रलंबित आहेत ती सोडवणं गरजेचं आहे.
अधिकाऱ्यांनी न्यायालयात वेळेत शपथपत्र दाखल करायचं आहे, शासनाचे वकील आणि विधिज्ञांशी तातडीने संपर्क साधायचा आहे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करून त्याचा फायनल अहवाल थेट शिक्षण संचालनालयाला सादर करायचा आहे. तर या संपूर्ण सखोल माहितीवरून एक गोष्ट अगदी क्लिअर होते की शासनाचे नियम आता स्पष्ट आणि पारदर्शक आहेत. टेटची अट, तारखा आणि प्रक्रियेचा क्रम सगळं काही ठरलेलं आहे. पण आता खरा आणि सर्वात मोठा प्रश्न उरतो प्रत्यक्ष अंमलबजावणीचा. प्रत्येक जिल्ह्याची ही पदोन्नतीची प्रक्रिया आणि कोर्टाची कामं खरंच वेळेत पूर्ण होतील का? पात्र शिक्षकांना त्यांचा हक्क कोणत्याही विनाकारण विलंबाशिवाय मिळेल का? प्रशासनाची तत्परताच आता याचं उत्तर देईल. यावर विचार नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विश्लेषणासह.